साधक हो. श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडा नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहस्रशा पुरुषा सहसाक्षा सहस्रपात सहमूर्ता दशांगुलम. ओम द्राम ओम सहस्रशा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम पांडुरंगा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. रुक्मिणी देवी विद्महे महालक्ष्मी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. दजऋषि ओम दजऋषि विद्महे अनंतशक्ति धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृदानगम्यं. वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांति शांति. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. हरिओम. आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण त्याच्याचे पुढचा भाग पाहणार आहोत. आता कृष्णाच्या काही लीला किंवा याच्यापर्यंत काल आलो. आता पुढचा इतिहास पाहू. त्यात काय लिहिलंय हे पाहू. त्यावेळेस कंसापासून आपल्या पुत्राची रक्षा करण्यासाठी बुद्धिमान वसुदेवाने 4 भुजावाला विशाल नेत्रवाला श्रीवत्सके चिन्ह श्रीवत्सचे चिन्हयुक्त शंखचक्र गदा धारण करणारा जनार्दनाला यशोदाला पाहून ऊस कन्याला घेऊन लोकांचे रक्षक इच्छावाले शरीर धारण करणारे त्या विष्णूला घेऊन पाहून त्याने नंदगोपाला म्हटले, त्याची रक्षा करा. अमित तेजवाले देवदेव शिवाच्या कृपापासून बलरामाचे जवळ वरदायक परमेश्वर पृथ्वीला भार दूर करण्यासाठी अवतीर्ण झाला आहे. गुरु श्रीकृष्ण को प्रदान करून म्हटले, यापासून यादवांचा सर्व प्रकारचं कल्याण होईल. तो देवकीला पुत्र आहे. हो हम लोगों से आमच्या लोकांच्या कष्ट दूर करीन.
आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे, वसुदेव देवकी ही कंसाच्या तुरुंगात होती. त्याच्यानंतर कंसाने यांची 7 मुलं मारली. त्याच्यानंतर 7वं मुलं मारायचं तर त्या देवकीच्या शहरातून निघून ते रेवतीच्या शहरात गोकुळात तिकडे गेलं. आणि मग हा कृष्णाच्या वेळेस कृष्ण 8वा त्याला मारण्याकरता कंसाने पारेकरी चौकडे ठेवले. मग त्या ठिकाणी भगवान सवाण्यातून म्हणजे सवाण्यामधून खिडकीतून खाली उतरले आल्यात. आणि मग शंख चक्र गदा पद्म धारण करणारे, छातीवर वत्सलांचन चिन्ह धारण किंवा श्रीवत्स असं लिहिले. श्रीवत्स म्हणजे वत्सलांचन चिन्ह धारण केले. ते भगवान प्रगट झाले, म्हणाले की मला इथून दुसरं ठेवा. आणि त्या दृष्टीने सगळे पुढचं मग ते कुलप लावली, ते गळून पडली. मग ते वसुदेव त्यांना घेऊन नंदराजा गेला. नंदराजाजवळ मुलगी होती, ते घेऊन आला. आणि मग त्याने ती मुलगी ते ठेवली, कंसाने ती धरली. पुढं तर आपल्याचा प्रयत्न केला, ती हवेत गेली. ते विंध्याचल नावाची महादेवी झाली आदिशक्ती. आणि मग तिने सांगितलं, कंस तो हा शत्रू गोकुळात नांदतोय, तो मारणार. म्हणजे अशा दृष्टीने हे कृष्ण अवतार झालेला आहे. तर कृष्ण अवताराचं रहस्य, आता भगवान प्रगट होता तर जन्म घेत नाही असं म्हटलं जातं. मग कृष्ण तर मानव रूपात आला आणि मग तो प्रगट झाला, म्हणजे दिव्य रूप आणि मानव रूप हे दोन्ही एक रूप झाले. अशा दृष्टीने अवतार कार्य प्रगट झालेलं आहे. आणि सर्व यादवांचं कल्याण होईल असं याच्यात लिहिलं. दुष्टांचा संहार होईल, समाजाला सुख मिळेल, शांती मिळेल. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे, या पृथ्वीवर शंकर आहे, गणपती आहेत, हे सगळे देव आहेत. गणपती आहे, गणपती आहे, शंकर, पृथ्वी आहेत. मग यांच्या मार्फत दुष्टांचा संहार होईल का नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग ह्याच देवाच्या मार्फत का मुद्दा, याला असं काय महत्व आहे की बा याच्याच मार्फत दुष्टांचा संहार होईल. त्याचं कारण असं आहे की मूळ जो परमात्मा आहे, परमधामात राहणारा, वचनांचन चिन्ह धारण करणारा चक्षा भगवंत, तो पृथ्वी आल्याशिवाय समाजाला सुख समाधान मिळत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग शंकर आणि गणपती हे जे देव आहे सगळे, मग यांचा आपल्याला काय फायदा आहे. या कृष्णाची वाट का पाहायची, कृष्णाची वाट पाहिजे. मग गणपती शंकर आता बी आहेत. मग आता ते कल्की दत्ताचा अवतार, कल्की भगवानचा अवतारची वाट काय पाहायची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की विश्वरूपाचे ओम सहस्रीषा सहस्राक्षा सहस्रपात सुहृत्या दशांगुण, ज्याच्या शरीर अनंत कोटी ब्राह्मण राज्य जगाचा नियंत्रण करताय, ज्याचं विश्वरूप देवी आहे, त्याची गरज आहे समाजाला. त्याची आता सत्ता आहे. आणि तो सत्ता हे भगवान कृष्ण वत्सअक्षा भगवान श्रीराम, श्रीवत्सअक्षा भगवान श्रीकृष्ण वत्सअक्षा भगवान कल्कीदत्त श्रीवत्सअक्षा भगवंत, म्हणजे चिन्ह आहेत की ज्या भृगु ऋषीने, आता हा भृगु ऋषी वर गेला स्वर्गामध्ये, वैकुंठात गेला, ब्रह्मदेव लोकात गेला, काय लोकात गेला, पण त्याला काय येऊन दिलं नाही त्यांनी. मग वैकुंठात गेले. तिथं क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू शेषनागाच्या झोपले होते. महालक्ष्मी पाय चेपित होती. हे आल्यानंतर सगळे पारेकरी बाजूला झाल्याने ब्राह्मण भृगुऋषी त्यांना सोडून दिलात. मग भृगुऋषीने जाऊन त्यांच्या छातीवर जोरात लाथ मारली. मग ते उठून बसले, म्हणले, महाराज, माझं शरीर ब्रह्मवज्र कवचमय आहे, तुमच्या पायाला दुखापत झाली म्हणून त्यांना पाय चोळले, नमस्कार केला. आणि मग त्रिदेव श्रेष्ठतम, तिन्ही देवामध्ये सात्विक वृत्ती कोणात आहे, आदिनारायण भगवान विष्णू वत्सअक्षा भगवान.
आणि पूर्ण बीज सगळं जगाचं जे आहे ते कोणात आहे? श्रीवत्स भगवंतामध्ये. सर्व बीज इत्तम भूत दिव्य शक्तीचं सर्व स्वरूप जे आहे ते ह्या शरीरात आहे, ह्याच्यामध्ये त्याची गरज आहे आज. आणि त्या दृष्टीने हा वत्स भगवंत सवनात प्रगट झाला. आणि मग त्याने आपलं सांगितलं माझं दिव्य रूप आहे, त्यानं गोकुळात नेऊन ठेवा, तिथं वाढन. अशा दृष्टीने हा इतिहास आहे. आदिनारायणाचीच गरज काय आहे? इथं शंकर भगवान आहे, यांनी दैत्य मारले, राक्षस मारले, गणपतीने राक्षस मारले, देवीने राक्षस मारले. मग यांचीच गरज काय? हा महत्त्वाचा मुद्दा इथं पोचतो. पण समाजापुढे हाच प्रश्न आहे, एवढे देव असून मग यांची गरज काय? ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमी दशांगुला. सर्व जगाला व्यापून जो दशांगुल राहिला तो परमात्मा, सगळ्या जगाचं नियंत्रण करता, त्याची गरज आहे. कारण हे जग सगळं कोणापासून निर्माण झालं? इथं महत्व मुद्दा व्याजा साईड. हो मातो देवावंतो नो येतो विष्णू चक्रमे पृथ्वी सप्तगान. जो आदिनारायण चक्षा भगवंत आहे त्यांनी 7 पावलामध्ये 7 जग भू भुवा स्वाहा महाजना तपं सत्य गणेश लोक ब्रह्मलोक विष्णुलोक इंद्रलोक दत्तलोक विराट लोक शिवलोक वित्राहित लोक निर्माण केले. गणेश लोक ब्रह्मलोक विष्णुलोक शिवलोक इंद्रलोक दत्तलोक विराट लोक हे 7 पावलं निर्माण केली. त्रिपदाने विचारू गोपातो धर्म धार्यन. आणि यांना धार्मिक ज्ञान लावून दिलं, धार्मिक मार्ग दाखवून दिला. हा तो परमात्मा आहे, त्याची आज जगाला गरज आहे. आणि त्याची गरज आहे म्हणजे तो नवीन ज्ञान सांगणार समाजाला. हे बाकीचे पुराण कथा लिहिलेत त्याच्यामध्ये आपण जेव्हा श्रीराम श्रीराम म्हणतो किंवा श्रीकृष्ण म्हणतो, परंतु त्यावेळेला आपल्याला आपल्या देवाच्या छातीवर कोणतं चिन्ह आहे हे आपण कधी याचा विचारच करीत नाही. पांडुरंग पांडुरंग, अरे पांडुरंग आहे, पण श्रीवत्स भगवंत ही जी पदवी आहे त्याचं वैशिष्ट्य आहे, श्रीवत्स चिन्ह धारण केलं ते नाव घेताना तुम्ही तेव्हा तुम्हाला परमधामात स्वर्गात प्रवेश मिळेल, तसा मिळणार नाही. हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. आता सगळं निघाले पुढं. राम राम कुठं? राम गेले. राम म्हणले राम चालले नाही आम्हाला सगळे आहे दोनले, आम्हाला पण यायचे. म्हणजे चला संतान लोकात ठेव यांना. रामप्रभूने धामाला गेले तेव्हा सगळे अयोध्ये आणि पाण्यामध्ये आपले देह त्याग केले. सगळे दिव्य रूपाने परमधामाला निघाले, धामाला जायला निघाले. मग ते संतान लोकांचं त्या रेष झालं आडवलं. बोला कोणाकडे जायचं तुम्हाला? रामाकडे. चल हो माग. कोणाकडे जायचं तुम्हाला? रामाकडे. हो माग. तुला कुठं जायचं? रामाकडे. हो माग. तुला कुठं जायचं आहे? श्रीवत्स भगवंत श्रीराम प्रभू दर्शन चालू. श्रीवत्स भगवंत राम प्रभू दर्शन चलवर. हे जेव्हा उच्चार केला, ज्या ज्या भाविकांनी ज्यांना खरं राम कळला त्यांनी उच्चार केला आणि मग ते सगळे वर गेले, बाकीच्या वर जाता आलं नाही. तुम्ही जरी वर श्रीरामकृष्ण हरी म्हणत असलात तर श्रीवत्स भगवंत श्रीराम आणि कृष्ण असा उच्चार करून मग रामकृष्ण हरी म्हणायचं तेव्हा तुम्हाला देव राम कोणतं राम नावाचा मनुष्य असेल, कोणी कृष्ण नावाचा असेल, हरी नावाचे कोणतरी माणसं आहेत, त्यांची नावं चालल्यात. त्याच्या देवांची मीटिंग भरली. वर महालक्ष्मी आणि विष्णू बसले होते. म्हणजे देवा खाली नावं चालल्यात काय? राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सगळे देव म्हणले देवा तुमची नाव, तुम्हाला माझं नाव नाही. माझं नाव कुठे? माझ्या कुठे? छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी 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 म्हणतो. कोणता शिवाजी? गावातला एखादा गल्लीमध्ये फिरणारा किंवा पुढारी शिवाजी. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ते मूळ जे खरे शिवाजी आहेत ते आपल्या पुढे येतात. तशा प्रकारचं श्रीवत्स भगवंत श्रीराम प्रभू की जय असं म्हटल्यानंतर तो रामप्रभू पुढे आला, तो महाविष्णूचा पुढे आला. बाकीचं आता आला नाही, कारण त्याला परवानगी मिळाली नाही. खरी वस्तू ते काय? परिचय नाही.
म्हणजे आपला हिंदू धर्मामध्ये जो सनातनी धर्म आहे त्याचा जो मूळ देव आहे श्रीवाच्यवक्षा भगवंत, त्याची आठवण आपण ठेवीत नाही. निराळच काहीतरी बडबड करतो, रामा धाव कृष्ण, ओम नमः शिवाय, शिवा शिव शिव. अरे झाला शिव, पण कोणता शिव? गावातला शिव, गावातला शंकर? अहो तो नका कामाला असतो, रेल्वे काम करतो तो शंकर, विमानात असतो तो नाही. निळकंठेश्वर शिव शंकरा, अरे हा भगवंत परमात्मा आहे. वक्रतुंड महाकाय हा गणपती आहे. म्हणजे प्रत्येक देवाला वैशिष्ट्य लावलेलं आहे. त्या वैशिष्ट्याने त्यांच्या नावाने आपण जेव्हा आधी स्मरण करून जप करू तेव्हा ते प्रसन्न होतील. तुम्ही 12,000 वर्ष नाही, कोट्यावधी वर्ष जरी रामकृष्ण हरी म्हणले ना, तुम्हाला कुठलाही देव भेटणार नाही. रामकृष्ण तुम्हाला कधी भेटणार, कारण त्यांचे हे माणसांची नाव आहेत, कुठल्या तरी देवांची नावं नाहीत. वत्सवक्षा भगवंत श्रीराम श्रीकृष्ण हरी असे एक ओळ म्हणून मग ओम राम जय राम, राम कृष्ण हरी राम असं म्हणा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण असं म्हणा. कारण वत्सवक्षा भगवंत चिन्ह धारण करणार जो राम आहे त्याची आम्ही आठवण करतो. वत्सवक्षा भगवंत श्रीकृष्ण त्याची आम्ही आठवण करतो, त्याचं ध्यान करतो, तेव्हा खरी शक्ती मिळते. सगळ्या देवांना कळतं की अरे हा आपला जो मूळ देव आहे ना, त्या 4 सायांना प्रसन्न व्हायला सावध करा. गावामध्ये 2-3 पक्षाचे लोक आले, यांना मत द्या, यांना मत द्या. लोक म्हणले चिन्ह काय हो? अहो चिन्ह बिन्न काय नाही, नुसती नावात यांना मत द्या. नाही जमायचं चिन्ह सांगा काय काय, गाडी घोडा बंगला माडी आहे का? तर त्यांना आपण मत देणार, तसं देणार नाही. तसं इथं सुद्धा आहे, देवाला मतदान करायचं म्हणजे वत्सवक्षा भगवान श्रीराम प्रभू की जय असं आपण जेव्हा म्हणून जप करू तेव्हा आपला ईश्वर प्राप्ती होईल. तशी होणारच नाही, होतच नाही. किती वर्ष तुम्ही रामकृष्ण हरिपणा काही होणार नाही. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबाच्या पाय अंकुश, तुकारामच्या पाय पद्म, म्हणजे विष्णूचे अंश त्यांच्यात होते, हा खरा मुद्दा. म्हणून ज्ञानबा तुकाराम म्हटलं जात. कारण यांना चिन्ह होते, यांना शक्ती आहे, त्याला शिक्का आहे, त्यांना तसे कसे देऊ आहे. स्वर्गातून येताना शरीरावरती चिन्ह धारण करून त्याने पृथ्वीवर यावं लागतं. तो मानवी अवतार, वरून जरी मानवी अवतार असला तरी आतून तो परमेश्वरच. रामकृष्ण हे वत्सवक्षा भगवंत श्रीवत्स चिन्ह धारण करणारे. म्हणून हे चिन्ह धारण करणारा जो देव आहे तो देव वसुदेव देवकीच्या पुढे प्रगट झाल्याने सांगितलं हे सगळं व्यवस्थित करा. आता यादवांचं कल्याण होणार. यदुवंश ययातीचा मुलगा यदू, यदूच्या वंशात यादव, अशा दृष्टीने हे सगळं झालं. या ठिकाणी सर्व धर्म परित्यज्य माम एकम शरणव्रज असं कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं. का सांगितलं? किंवा तुम्ही अमुक जातीच्या माणसा शरण जा असं कुठं सांगितलंय का भगवंतानी? ब्राह्मणाच्या पाया पडा, क्षत्रियाच्या पाया पडा, शूद्राच्या वैश्याच्या असं काय म्हटलं नाही. एकच सांगितलं, सर्व धर्म परित्यज्य माम एकम अहम त्वं समामोक्षं शुच्या. हे अर्जुना तुम्ही सगळं कल्याण करतो पण सर्व धर्म सोडून तुम्हाला एकट्या शरणी. म्हणजे याच्यामध्ये ब्राह्मण धर्म संपला, क्षत्रिय धर्म संपला, वैश्य क्षुद्र आतिक क्षुद्र सगळं संपले. राहिला प्युअर धर्म ब्रह्म सनातन, याला तू शरणी. इकडे येतो माझ्याकडे ब्रह्मतत्व, म्हणजे तुझं कल्याण तसं होणार नाही. तुम्हाला मुद्दा आहे. जातीवादी भांडणं करायचं काय कारण आहे? कृष्णाचं वाक्य रचना अशी आहे. रोज उठून भांडण करताय. प्रत्येक ठिकाणी परमात्मा आहे, प्रत्येक जण आक्षण घेतो. झाडं काय घेतात? प्राणवायू. माणसं काय घेतात? प्राणवायू. पक्षी काय घेतात? प्राणवायू. किडा म्हणजे सगळे प्राणवायू घेतात. सर्व ठिकाणी प्राणच आहे, म्हणजे सर्व ठिकाणी एकच परमेश्वर आहे. हे सगळ्या समयात जेव्हा ज्ञान होईल
तेव्हा जगात शांतता पसरण, तोपर्यंत शांतता पसरणार नाही. तो मोठा मी छोटा, तो हा मोठा तो छोटा, हा पंथ तो पंथ तो पंथ, हजारो पंथ निर्माण झाले आणि ते सगळे परमेश्वराकडे निघाले. ज्यांना सत्य कळलं ते पुढं सरकले. अहो आम्हाला ते काय साहेबांना भेटायचं बरं का. अहो कोणता साहेब? अहो ते सरपंचला भेटायचं. कोणता सरपंच? अहो ते ग्रामसेवक. कोणता ग्रामसेवक? अहो मग त्यांचं नाव सांगितलं जातं, त्यांचं असं असं चिन्ह आहे, त्यांना भेटायचं. तेव्हा आपण नेमकं त्याच व्यक्तीला भेटू शकतो. तसं या ठिकाणी परमेश्वराकडे जायचं, त्याच्या चिन्हाचा विचार करा, तेव्हा तुम्हाला धर्म कळन, तेव्हा तुमच्या घराची पिढ्या हटन. तशी हटणार नाही. धाव रामा धाव रामा धाव रामा. रामा नावाचा मनुष्य धावत येत नाही. राम या नाच नाही ते रामा नावाचा रामा म्हणजे रामा नावाच्या माणसाचं तुम्ही नाव घेताय. कोण राम असं जाऊ दे, राम म्हणलं मला नाही समजत, आपलं नाव नाही. श्रीवत्सवक्षा श्रीवत्सवक्षा भगवान श्रीराम धाव असं जाऊ म्हणून मग पुढे रामाचे मंत्र म्हणून आपण, तेव्हा आपण राम आपला प्रश्न होणार, तसे होणार नाही. बुद्ध कौशिक ऋषी, श्रीरामचंद्र देवता, अनुष्टुप छंदा, पुढे गांधार स्वराज नाही म्हणजे गांधार स्वरा. म्हणजे या ठिकाणी एवढे मोठे ग्रंथ लिहिले. वच्छधारकाय श्रीरामाय नमः, श्रीवच्छधारकाय श्रीकृष्णाय नमः असं कुठं लिहिलंय का तुमच्या ग्रंथात? का नाही लिहिलं? त्याचं कारण आहे की हा राम आणि कृष्ण हा खराच हे देव आहेत, मूळ परमेश्वर आहेत. आणि त्यांच्या जवळ आराधनाला किंवा आहे ते 33 कोटी देव आहेत. हे 7 लोक निर्माण केले. जो वच्छक्षा भगवंत आदिनारायण त्यांनी 7 लोक निर्माण केले. गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक आणि विराट लोक. आणि यांना त्रिनिपदान विचक्रमे गोपाद धर्मने धारयन. त्रिनिपदान विचक्रमे ज्याने 3 पदात जग व्यापलं, 3 पावलं त्याच्या छातीवर आहेत, वच्छलांछन चिन्ह धारण करायला, त्याने धर्माची रूपरेषा राखून दिली. धर्म स्थापन नाही केला, धर्म कसा चालवायचा शिकवलं. हा इथं महत्वाचा मुद्दा आहे. मग सांगितलं ओम ओम पंच ओम ऋषी पहुमना पांजन्य पुरोहिता तविमये महागयम. हा जो मूळ परमेश्वर आहे त्याची भक्ती करण्याचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आतिक शूद्र या सगळ्यांना आहे. परंतु त्यांचं आचरण अतिशय शुद्ध असलं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा मान. आणि तोच मुद्दा भागवत पुराणाच्या 12 स्कंदात 2ऱ्या अध्यायात 22 वासुदेव सत्वहृदय स्थिती हा परमात्माचा पुढे वर्णन झाला. खिडकीतून म्हणजे सवण्यातून खाली आलेला आहे. त्याने दर्शन दिले, वसुदेव देवकीला. पुढची कारवाई त्यांनी काय करायची बोलले. शंख चक्र गदा पद्म आहे, हा परमेश्वर आहे, हा भेटलेला आहे, याची आता सत्ता आहे. आता याचं सत्याचं कारण काय? हे 3 देव जे आहेत, मी यांची परिस्थिती कशी आहे इथं प्रश्न होतो. मग आधी महाविष्णू स्वयंमेव प्रगट झाले. मग त्यांच्या नाभीतून देठ निघून कमळ निघून त्यात ब्रह्मदेव प्रगट झाला. मग भगवान विष्णूच्या कपाळातून म्हणजे शिवलिंग म्हणजे ईशान रुद्र निर्माण झाला, म्हणजे शंकर भगवान प्रगट झाले. आणि भगवान शंकर मग बघा आता मूळ कसं आहे, हे मूळ असं आहे म्हणून याची गरज आहे. ह्या देवाची गरज देवाची अक्षा भगवंताची, कारण हा मूळ देव आहे. या मूळ देवापासून सगळं झालं. शिवपुराणात सांगितलं बा शंकराच्या पूजा भागातून विष्णू निघाले, मग त्यांच्या नावातून ब्रह्मदेव निघाला. मग त्या विष्णू पुराणात सांगितलं भगवान विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव निघाला, भगवान विष्णूच्या उजव्या बाजू कपाळातून शंकर निघाला. असे ज्या त्या पुराणाने आपली मतं जरी वेगळी मांडली असली तरी वत्सवक्षा भगवंत हा जो शिक्का आहे हा भगवंतालाच आहे, बाकीचे कोणाला नाही.
आणि तो शिक्का आहे म्हणजे त्यांनी सांगितलं लात मारल्यावर की मी पृथ्वी येईन तेव्हा वत्सलांचन चिन्ह धारण करून येईन. ते चिन्ह श्रीवत्स हे चिन्ह भगवान परमात्माच्या छातीवर म्हणजे भगवान कृष्णाच्या छातीवर कोणी पाहिलं, वसुदेव देवकीनी दिव्य रूपात पाहिलं आणि तिथं पाहिलं हाच तो देव आहे, हाच तो मूळ स्वरूप आहे, जगाचं कल्याण करणार. एका दुकानामध्ये 20,000च्या नोटा घेऊन गेले पुढारी, म्हणजे आमच्या गावात मोठा देवाचा भंडारा काढायचा, 20,000 रुपयाचं मटेरियल द्या शेठजी. शेठजी मला पहिल्या नोटा पाहू द्या कशा आहेत. ते दुकानदाराने नोटा हातात घेतल्या आणि पाहिल्या. मला यायच्याला फक्त 2,000 रुपयाचं मटेरियल जास्त येणार नाही. का बरं? सगळ्या खोट्या आहेत. एकाच नोटाचा पैसा मिळेल, बाकी सगळ्या नोटा खोट्या आहेत, ते शिक्के नाहीत. ह्या नोटवरती सही आहे आणि शिक्का पण आहे राष्ट्राचा. दुसऱ्या सगळ्या नोटा सारख्याच आहेत. एकाच नोटेचा तुम्हाला फक्त मटेरियल मिळेल, जास्त मिळणार नाही. तसा दिसायला 33 कोटी देव, निर्णय भावना, निर्णय शक्त्या, निर्णय मंदिर जरी असली तरी वत्सवक्षा भगवंत हा एकटाच परमात्मा आहे, बाकीचं कोणी नाही. म्हणून सगळे देव जे आहेत ते याच्यापासून आहेत, याची भक्ती केली. हा याची गरज आहे समाजाला. आणि त्याच्याकरता लोक वाट पाहतात कुठं आला काय झालं. कारण देव तुमच्या भारतात आला असला मग तुमच्या एवढे मोठे साधू संत आहेत, परच्या काढकुडं काय सांग, त्यांना काय कळत नाही आपला देव कुठं आलाय? का कळत नाही त्यांना देव कुठं आलाय? हा म्हणजे सगळे आंधळे आहेत. देव पृथ्वी कुठेतरी असला पाहिजे, त्याला शोध लावला पाहिजे. तसं जर तुम्ही शोध लावत नसतान तर हे सगळं जग आताच्या काळामध्ये साधू संत ऋषी मुनी आंधळे आहेत अशा दृष्टीने इतिहास तयार झाला. हा देव कुठेतरी आहे, त्याचा शोध तुम्ही घेतला पाहिजे, शोध लावला पाहिजे. ध्यान धारणेतून समाधी लावून समाज शोधला पाहिजे कुठं आहे, म्हणजे समाजाचं कल्याण होईल. ते जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही एवढे लोकांना चमत्कार दाखवत असला तरी तुम्ही आंधळे आहात असा इतिहास मी स्वतः लिहून ठेवणार आहे. की जगातले सगळे साधू संत ऋषी मुनींना वत्सवक्षा भगवंत हा परमात्मा कुठे आहे कलियुगात दिसला नाही, म्हणून हे सगळे देव धर्म करणारे सगळे लोक आंधळे आणि अंधभक्त आहेत. त्यांना आपला खरा देव दिसला नाही, असून पृथ्वी येऊन सुद्धा जाईन तरी कळणार नाही. हे आपल्या अहंकारामध्ये गुंग झालेले आहेत. तो अहंकार सोडा आणि स्वतः कुठे देव. जर तुम्हाला खरा देव दिसला ना तर मी सांगन की बा तुम्हाला खरंच तुम्ही साधू संत आहात, खरे साधू संताची वंशवळ आहे, खरेच भक्त आहात. जो तो उठतो इथं असं मला लय साधू भेटले, तुमचं असं तुमचं तसं आहे. मी म्हणलं माझं काहीच नाही, तुम्ही तुमचं बघा. 50 साधू मला धरलं, 50 साधूने म्हणले हा बाबा कायम 24 तास उभा राहतो, खाली बसत नाही, याला पाड्या खाली. इकडून 25 तिकडून 50 25 धरले, मला खाली पाडण्याचा प्रयत्न साधूंनी केला. मी काय केलं नाही, उभा राहिले. सगळे साधू खाली पडले, का जे डोके फुटले, पळून गेले, पुन्हा आले नाही. मी कुठे काय करतो कोणाला, मला काय घेणं आहे तुमचं, काही घेणं नाही. ज्याला ईश्वर प्राप्ती करायची त्यांनी आपला देव ध्यान धारण्यातून शोधून काढला पाहिजे. नुसत्या योगातून उड्या मारू नका. योगाचा अभ्यास करणारे सगळे आंधळे आहेत असं मी स्वतः लिहून ठेवणार आहे. कारण काय तुम्हाला खरा भगवंत कुठं आहे ते कळतच नाही ना. शोधून काढा कुठे येतो. आणि जर शोधून काढला ना तर मग तुम्ही जे साधू संत आहेत ते खरे आहेत असं मी इतिहास ठरवून, इतिहास मी म्हणत नाही. अंधभक्त आहे सगळे असं लोक रोज आता व्हॉट्सअपवर या यूट्यूबवर या ते अंधभक्त. कारण अंधभक्त वत्सवक्षा भगवंत हा कृष्ण आहे याच्याबद्दल तुम्ही उल्लेखच करीत नाही, म्हणून सगळे आंधळे आहेत. मग वसुदेव देवकांना हा जो देव भेटला तो खरा देव असा आहे आपल्या धर्मातला, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे.
उठले का सुटले, पळा पळा पळा, हे साधू आला, पळा पळा तो महाराज आला, पळा पळा त्या कोंबडीत पळा, चिव 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 चिव. हा पोराला सांगतोय, तो कथा सांगतोय, ते लिहून ठेवलं, हे लिहून ठेवलं, कशाला लिहिलं? वत्सवक्षा भगवंत हा परमेश्वर आहे, त्याच्याबद्दल काय तेवढं लिहिलं असतं तर तुमचं कल्याण झालं असतं. आता गणपतीने विश्वरूप दाखवलं, ब्रह्मदेवाने स्वरूप दाखवलं, देवीने स्वरूप दाखवलं, शंकराने स्वरूप दाखवलं, विष्णू विश्वरूप दाखवलं, सगळ्यांनी आपली विश्वरूप दाखवली. पण सगळ्या विश्वरूपाची एकच विश्वरूप म्हणजे भगवान कृष्ण आदिनारायण श्रीवत्सवक्षा भगवंत हा जो परमेश्वर आहे, परमधामात राहणारा, तो पृथ्वी आल्यानंतर समाजाचं कल्याण होतं. पाऊस पाणी दुष्काळ हटतो, नदी नाले तुडून भरून चालतात, आणि जे वाईट लोक आहेत ते संपतात. मारायची काय गरज नाही, कारण जे ते आपल्या कर्माने मारणार. कोणी कोणाशी युद्ध करायचं नाही. कोणी म्हणतोय देव मला स्वप्नात येतोय, मला दिसतोय, असंच आहे ते तसंच आहे. अरे कुठंतरी देव असणार आहे, तुम्ही म्हणता ना आहे, असतं ना कुठे जगात, तर शोधून काढावं. वत्सवक्षा भगवंत, जगाचं कल्याण होईल, जगाला सुख मिळेल. तसं मिळणार नाही. हरिओम. आता याच्या पुढं काय सांगितलंय? त्यानंतर उग्रसन पुत्र कंसाने, आता या ठिकाणी तुम्हाला मग कथा सांगितली. उग्रसन पुत्र जो कंस होता त्याने आत आला, आणि मग ते जे कृष्णाला तिकडे नेऊन ठेवलं गोकुळात, आणि मग ती मुलगी आणून ठेवली नंद राजाची. तिला शिळा आपडताना ती स्वर्गात गेली, आणि ती म्हणली तुझा शत्रू गोकुळात नांदतोय. मग पुढचा इतिहास सुरू होतो. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम स्वयंभू महा, ओम स्वयंभू महामृत महाराज की जय. ओम स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मर्षि यात्री की जय. महासती अनुसया माता की जय. सर्व देवदेवता की जय. साधु संतन की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो, धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.